आणि आता पुन्हा पाहूया 10 सेकंदात बातमी। मान्सून 23 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। यंदा तो नेहमीपेक्षा 4 दिवस उशिरा निघतोय अशी घोषणा हवामान विभागाने केली आहे। अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे। या कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे। परिणामी राज्यात 23 ते 28 सप्टेंबर या काळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। रावेर तालुक्यातील निंभोरा आणि खिरडीसह परिसराला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय, तर अनेक घरं आणि दुकानात पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। यावलमधील शेळगाव बॅरेजमध्ये 73% पाणीसाठा जमा झालाय। पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाल्यानं तापी नदीची पाणी पातळी वाढली आणि शहरातील पालिकेच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचल्याचं दिसून आलंय। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 99,607 क्विंटलची आवक झाली। कांद्याला सरासरी 3,200 रुपयांपासून ते 4,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। सोयाबीनच्या दरात चढउतार सुरू आहे। सोयाबीनचा भाव सध्या 4,600 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहे। दरम्यान सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। एक मोठी बातमी आहे। भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवरती जोरदार टीका केली। ज्या दिवशी लोक ठरवतील की वारसा हक्कानं राजकारणात आलेल्यांना मतदान करायचं नाही आणि असं केलं तर राजकारणी एका मिनिटात सरळ होतील असं नितीन गडकरी म्हणालेत। राजकारणात माझ्या मुलाचं कल्याण करा, त्याला तिकीट द्या किंवा बायकोला तिकीट द्या असं काही राजकारणी आग्रह धरतात। जनता अशा लोकांना मत देते आणि त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत असंही त्यांनी म्हटलं। नागपुरात आयोजित विश्व व्याख्यानमालेच्या 8व्या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते। माझं कल्याण, मग माझ्या पोरांचं कल्याण, मग माझ्या दोस्तांचं कल्याण असं नाही म्हणत। राजकारणात असं म्हणतात काही लोक, पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात। त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल। माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या। हे का बरं चालतं? कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून। ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेलं आहे यांना आम्ही मतदान करणार नाही, त्या दिवशी एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही। जळगावातल्या यावल तालुक्यात मनुदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरती अतिक्रमण करण्यात आले। कासारखेडा आणि अन्य गावांमधील अतिक्रमणामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला। नवरात्रोत्सवापूर्वी अतिक्रमण हटवण्याची मागणी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली। गोंदियामध्ये बोगस बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं 9 भरारी पथकं स्थापन केली आहेत। त्यांच्याकडून कृषी केंद्राची तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळली। त्यामुळे 91 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 8 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। पत्राचाळ वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या भूखंडावर 2,398 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं बांधकामाच्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत सूचना केल्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक सुरू केलेल्या कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्याची कामं अपूर्णच आहेत। ही कामं पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा या बोगद्यातील वाहतूक 20 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली आहे। एसआरए प्रकल्पाअंतर्गत ज्या पद्धतीने इमारती बांधल्या जात आहेत त्यावरती उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली। पुरेसा सूर्यप्रकाश, मोकळी हवा नाही, तसंच हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यात येत आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलं। ठाणे रेल्वे स्थानकावरती पादचारी पुलासाठी गर्डर उभारणीचं काम केलं जाणार आहे। या कामासाठी मध्य रेल्वेवर आज शनिवारी रात्री 6 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील कोपर खैरणे ते ठाणे अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवा ते मुलुंड 6व्या मार्गावर ब्लॉक असेल। असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी जवळपास 60 कोटी लोक आजारी पडत असल्याचा दावा शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस गॅब्रियस यांनी केला। असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी 4,20,000 नागरिकांचा मृत्यू होत असून 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 70% मुलांचा त्यात समावेश असल्याचं गॅब्रियस म्हणाले। घोडबंदर भागात तब्बल 74 एकर कांदळवन क्षेत्रात कांदळवन उद्यान विकसित केलं जाणार असून यासाठी शासनाकडून 100 कोटींचा निधी मंजूर झालाय। मोधरपाडा भागात खाडी किनारी विकसित होणाऱ्या उद्यानामुळे इको टुरिझमला चालना मिळेल असा दावा महापालिकेने केलाय।
गणेशोत्सवाच्या काळात एसटी महामंडळाला फायदा झालेला असताना ठाणे परिवहन सेवेला याच कालावधीत 40 लाखांचं नुकसान सोसावं लागलं. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या कालावधीत परिवहनच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यानं दररोज सरासरी 4 ते 5 लाखांचं नुकसान परिवहनला सोसावं लागलं. प्राथमिक शिक्षक पदाच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आले आणि त्यानुसार शिक्षण सेवकांची 3 वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. हा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतलाय. नवी मुंबईतल्या कळंबोली येथील सेक्टर 9E इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचं काम खोळंबलं होतं. मात्र नुकत्याच शासनानं या संस्थेचा भाडेपट्टा आणि सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे अद्ययावत रुग्णालय उभारण्याच्या कामाला हिरवा कंदील मिळालाय. पनवेल शहरातील वर्दळीच्या मध्यवर्ती बस स्थानकावरती लालपरी ठरवून दिलेल्या फलाटावरतीच उभ्या करतायत. शिस्तीत पार्किंग केलेल्या बसमुळे प्रवासी आणि त्यांना सोडणारे नातेवाईक किंवा इतर कोणत्याही कामासाठी इथे येणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळतोय. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळी बोनसचा प्रश्न निकाली लागेल का, याकडे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 20% सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. फूड पॅकेजिंगच्या माध्यमातून 3600 पेक्षा जास्त केमिकल्स मानवी शरीरात जातात. त्यातील 100 रसायनं आरोग्यासाठी हानिकारक आहेत. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आलाय. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना 1 मार्चपासून लागू करण्यात आली. त्याचसोबत केंद्र सरकारनं घोषित केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विकल्पानुसार जशीच्या तशी लागू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारनं नवीन कार्यालय सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयानं दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली. दस्तांची संख्या वाढल्यास काही कार्यालयं बंद करावी लागतील अशी भीती कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होते. पुण्यात कामाच्या ताणामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे किती तास काम असावं, आठवडाभरात किती तासांचं काम करून घेतलं जावं याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राज्यातील इयत्ता 1 ते 5वी, 1 ते 10वी आणि 8वी ते 10वी, 8वी ते 12वीच्या शाळांमधील मुख्याध्यापक पदासाठीच्या निकषात बदल करण्यात आलेत. नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक असणार आहे. पालघरमधील केळवे रोड आणि माहीम गावातील शासकीय विभागाच्या दुग्ध व्यवसाय विभागाकडील सुमारे 1200 एकर जमिनीवरती टेक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री आतिशी दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या स्वागतासाठी तात्पुरता माशांचा पूल बनवण्यात आला होता. मुख्यमंत्री कार्यक्रम संपवून जाताच उपस्थितांनी मासे लुटण्यासाठी गर्दी केली. त्यांची गर्दी पांगवण्यात कर्मचारी देखील अपयशी ठरले. जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. यामधून 36 जवान प्रवास करत होते. त्यापैकी 4 जवानांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आणखी अशाच काही बातम्या आपण बघणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.